सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. विठ्ठल श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, तेचे नमस्कारोनी आता. सदा नाम घोष करू हरिकथा. त्यांना स्वयंपाकावाल्यांना शांत शांत. शांत 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 शांततेत चालू द्या. असं एकामेकाला खुनवा खुनवी करायची, बोलायचं नाही खुनवा खुनवीनं. हा, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वपूर्ण असा गोड अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज
सदा नामघोष करण्याची, सदा हरिकथा करण्याची प्रतिज्ञा करतात. या जीवनामध्ये यावत जन्म आम्ही काय करू, सबंध आयुष्यभर आम्ही काय करू, तर सदा नामघोष करू, सदा हरिकथा करू. बुद्धिवाद्यांचा प्रश्न आहे की का सदा नामघोष का करणार, सदा हरिकथा का करणार, किंबहुना सदा नामघोष सदा हरिकथा केल्याने तुम्हाला लाभ काय प्राप्त होणार, फळ काय मिळणार, कशा करता सदा नामघोष करायचा, सदा हरिकथा करायची, नेमकं कशा करता. तुकोबाराय त्याचं कारण सांगतात. विठाला विठाला तुकोबाराय त्याचं कारण सांगतात बरं का. काय ऐका, सदा नामघोष केल्याने, सदा हरिकथा केल्याने सदा चित्ताला समाधान मिळतं, म्हणून आम्ही सदा नामघोष करणार, सदा हरिकथा करणार. एक, सदा नामघोष केल्याने, सदा हरिकथा केल्याने देहातच विदेह स्थितीचा आनंद उपभोगायला मिळतो, म्हणून आम्ही सदा नामघोष करणार आणि सदा हरिकथा करणार. याच्यापेक्षा अखंड नामस्मरण करत 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 नाममय आमचं जीवन बनलं की नामधारकाचं जीवन पापा पुण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचतं. ती स्थिती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही सदा नामघोष करू, सदा हरिकथा करू. विठाला विठाला या इकडे या, पुढं इथं इकडे जागा आहे ना. बरं बरं बसा, या अशी या. जमलं जमलं. विठाला विठाला आता ऐका, 3 वर्ग आहे बर का, लक्ष द्या. 3 वर्ग आहे, देव, संत आणि माणसं. 3 वर्ग आहे. 3 वर्गाचं चिंतन असे पहा. काय, भगवंताचं जीवन उद्दिष्ट वेगळं, संतांचं जीवन उद्दिष्ट वेगळं आणि माणसांचं जीवन उद्दिष्ट वेगळं. ऐका, याला सोप्या भाषेत बोलायचं ठरलं, याच्यापेक्षा सोप्या भाषेत बोलायचं ठरलं तर देवाचा व्यवसाय वेगळा, संतांचा व्यवसाय वेगळा आणि माणसांचा व्यवसाय वेगळा. अजूनही सोपं बोलायचं ठरलं तर देवाचा धंदा वेगळा, संतांचा धंदा वेगळा, माणसांचा धंदा. आता माणसं काय धंदा करतात, संत काय धंदा करतात आणि देव काय धंदा करतो, असे 3 प्रकार आहे. देवाचा धंदा सांगताना आता सर्वांच्याच व्यवसायाचं संतांच्या वाङ्मयात सप्रमाण वर्णन आलेलं आहे. देवाचा व्यवसाय, देवाचा उद्योग, देवाचा धंदा सांगत असताना तो देवाचा धंदा कोणता, ऐका, युगानयुग युगानयुग या मृत्यूलोकामध्ये निर्गुणाचं सगुण साकार होणे आणि सगुण साकार होऊन इथे आल्यानंतर दुष्टांचं निर्दालन करणे, भक्तांचं रक्षण करणे आणि धर्माची संस्थापना करणे हा देवाचा धंदा. आता ऐका, देवाच्या कोणत्याही अवतारातलं चरित्र पहा, देवाच्या कोणत्याही अवतारातलं चरित्र तुम्ही पहा तर तुम्हाला 3च कारणं सापडणार, 4थं कारण कुठंही सापडणार नाही. कारण भगवंतानी स्वमुखाने जाहीर केलंय. अर्जुनाला 4थ्या अध्यायात भगवान म्हटले, अर्जुना संभवामी युगे युगे. भगवंताचा उद्गार काय 4थ्या अध्यायात, संभवामी. अर्जुनाला भगवान म्हणतो, अर्जुना अहम म्हणजे मी, युगे युगे संभवामी, प्रत्येक युगाच्या ठिकाणी अवताराला येतो, अहम युगे युगे संभवामी. अर्जुनाने प्रश्न विचारला, किम कारणम, किम कारणम, त्वम युगे युगे संभवामी, पण किम कारणम, तू युगायुगाच्या ठिकाणी अवताराला येतो, सगुण साकार होतो, काय कारण.
त्वम युगे युगे संभवामी, पण किम कारणम, काय कारण? भगवंतानी त्याला हे 3 कारण सांगितले. परित्राणाय साधूनाम यस्य कारणम अहम युगे युगे संभवामी, विनाशाय च दुष्कृताम यस्य कारणम अहम युगे युगे संभवामी, आणि धर्म संस्थापनार्थाय यस्य कारणम अहम युगे युगे संभवामी. अर्जुना, यस्य त्रय कारणम, या 3 कामाकरता, या 3 कारणामुळं मी निर्गुणाचा सगुण होतो, अवतार धारण करतो, आणि इथे आलो का भक्तांचं रक्षण करतो, दुष्टांचं निर्दालन करतो, आणि धर्माची संस्थापना करतो. ऐका, प्रत्येक युगामध्ये देवाला हेच काम केलं जातं, म्हणून भगवंताचा धंदा तोच आहे. का हो? विठ्ठला विठ्ठला घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, हाती धंदा, हाती धंदा करीतो, भक्त राखे पायापाशी, भक्त राखे पायापाशी, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, भक्त राखे पायापाशी, तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे का नाही? चकार वापरून सांगितलंय. परत ऐका, चकार वापरलाय. चकार घेऊन या चक्र गदा, इथं लाल रेग मारा, अंडरलाईन करून ठेवा. हाची धंदा करीतो, हाच धंदा. याचा अर्थ काय झाला? देवाचा हाच धंदा, त्याला दुसरा धंदा उद्योगच नाही. घेऊन या चक्रगदा, हाच धंदा करीतो. हाच धंदा कोणता? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी, चक्रगदा घेऊन या हरी, सदा हाच धंदा करी. विठ्ठल विठ्ठल. नंबर 2 आहे आता. ऐका, मला असं वाटतं माणसांचा धंदा कीर्तनात सांगायची गरज नाही का? सांगावं लागेल. जन्माला आल्यापासून ऐका बरं का, सर्वांना ऐकू येतं ना? व्यवस्थित ऐकू येतं ना? काही प्रॉब्लेम नाही ना? ऐका, जन्माला आल्यापासून तर आजपर्यंत, आणि सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री पुन्हा झोपी जाईपर्यंत, ज्याचे त्याचे काय काय धंदे चालतात ते ज्याची त्याला चांगले कळतात का? सांगावं लागेल कीर्तनात. आणि 1 मिनिट ऐका, तुमचा आमचा धंद्याचं चिंतन करण्याचं काहीच कारण नाही बुवा. का? कारण आपल्या धंद्याचं आपण चिंतन करीतही बसलो तर त्याच्यात काही लाभच नाही ना. आपल्या उद्योगाचं, आपल्या व्यवसायाचं चिंतन करणं काय लाभ आहे सांगा? नियम असा आहे, माणसाने करावं, अवश्य करावं, जरूर करावं. पण काय करावं? तर जे केल्यानंतर काही फायदा होत असेल, लाभ होत असेल तर ते माणसांनी जरूर करावं. पण जे करून काही पदरात पडतच नसेल तर असं करायचं तरी कशा करता? त्याला निरर्थक श्रम म्हटलंय. कोणता श्रम? निरर्थक श्रम, व्यर्थ श्रम, फुकट श्रम, म्हणजे विनाकारण काही उपयोगाचं नाही. केलं सारं वाया गेलं, करून काही उपयोग, ते करायचं तरी कशा करता? विठ्ठल विठ्ठल. त्याला ज्ञानोबाईंनी गोड गोड दृष्टांत दिले. ऐका, तुमच्या आमच्या धंद्याचं वर्णन करणं म्हणजे कसं आहे सांगू का? कसं? ज्ञानोबाई म्हणतात, कणू सांडोनी उपनीला कोंडा जायचा. कणू सांडोनी उपनीला. एका जणांनी काय केलं? बाजरी सोंगली, ती
खळ्यावर आणली, ती मोडली, त्या कणसावर पात फिरवली, त्याच्यावर मोगरीने कुठलं काढलं, या जुन्या काळातलं बरं का. आणि त्याचं काय तयार झालं आता, मदन. मदन तयार झालं. मदन म्हणजे काय, धनवट धान्य पण आणि भुसकट बनग्या पण, म्हणजे धान्य आणि बनग्या या दोघांचं मिक्सचर, त्याचं नाव काय आहे, मदन. आता त्या मदनातून काय करायचंय, दाणे दाणे त्याची रास बनवायची, भुसकट बनग्या बाहेर फेकून द्यायच्या. मग त्यांनी काय केलं, तिवा मांडला, तिव्यावरती उभा राहिला, बायकोनी खालून पाठी भरून दिली, वाऱ्याच्या सोयीनं त्यांनी उपणायला सुरुवात केली. आणि उपणायला लागल्यानंतर धनवट बाजरीची रास तयार होत होती आणि भुसकट जे होतं खळ्याच्या बाहेर कुपाटीला जाऊन पडत होतं, बनग्या बाहेर पडत होत्या, धनवटाची रास तयार होत होती. याचं दुसऱ्या अध्यात उवीपणे ज्ञानोबाराय म्हणतात, भुसबीजी एकवट उफणिता राय धनवट, ते तर उडे ते फलकट जाणू आले. उफणिता राय धनवट, उपनीत होता, धनवटाची रास बनत होती, भुसकट बनग्या खळ्याच्या बाहेर जाऊन पडत होत्या. आणि याचं उपणायचं काम चाललं, तेवढ्यात 150 आणा तिथं आला आणि तो त्याला म्हटला, हा उपणणारा म्हटलं काय, अरे तो ज्याच्यात बाजरीचे दाणे आहेत ते तर कोणी उपनील, मग तो दाणेच नाही, अशा बनग्या उपण्यात खरी मजा आहे. तो म्हटलं ते खळ्याच्या बाहेर पडू राहिला, लावती दुसरा तिवा त्यांनी दुसरा तिवा तिथं लावला. बायकोला म्हटला दे ग पाठी भरून. आता तिलाही काही इलाज नव्हता, तिने पाठी भरून दिली आणि यांनी उपणायला सुरुवात केली. ज्ञानोबाराय म्हणतात, सांगा किती वर्ष उपणल्यानंतर त्याला पायली भर दाणे मिळतील. कणू सांडोनी उपनीला कोंडा जैसा, कणू सांडोनी जैसा कोंडा उपनीला, म्हणजे ऐका, ज्याच्यात धनवटच नाही ते भुसकट उपन्न जसं निरर्थक, तसं काही लाभाच्या अपेक्षेनं आपल्या उद्योगाचं वर्णन करणं निरर्थक. विठ्ठल ज्ञानोबाईंचा दुसरा दृष्टांत आहे. ज्ञानोबाई म्हणतात, राखुंडी फुंकिता काही दिपू लागे. राखुंडी फुंकिता, राखेचा ढिगारा आहे, थंडगार पडलेला आहे, 100% अग्नी नामशेष आहे, अग्नीच नाही. आणि एका जणाला जाळ तयार करायचा, त्यांनी फुकणी घेतली आणि त्या फुकणीनं राखेचा ढिगारा फुकायला का फू 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 फू. सांगा किती दिवस फुकलं म्हणजे त्याच्यातून ज्वाळ भडकेल, जाळ निघाल का? किती दिवस फुंका, जाळ निघाल का? उलट राख उडेल, अंगावर बसेल, अंग भुरकं होईल, पण जाळ नाही जाळ होईल का? मग राखुंडी फुंकिता काय दिपू लागे, निरर्थक. अजून उदाहरण दिलंय, स्वप्नीची आग आहे काय मरेसाचे. एकाचं आणि एकाचं वैर झालं. एक शांत स्वभावाचा तो जाडा होता, माझ्याकडे नका पाहू, सांगतो काय ते ऐका फक्त. असा जाडा जुडा होता, धिप्पाड होता आणि तो एकदम असा मंद शांत होता. आणि दुसरा किडकिड्या होता, हडकुळा होता, बोंबील छाप होता, पण तडतड्या होता, संतापी होता. याच मित्रत्व होतं आणि त्यांचं झालं वैर झाल्यानंतर ते तडतडी जे होतं ना, आता त्याची याच्या समोर यायची हिंमत नाही. कारण त्याला माहिती यांनी एकच बुक्का टाकला तद्धाम परमम मम, पुन्हा माग पाहायचंच नाही. डोराळा किती किलोमीटर, गोइंग टू यमपुरी, एका बुक्क्यात काम करणार. त्याच्यामुळे त्याची समोर येण्याची डेअरिंग नाही. तो काय करायचा, साईटला जायचा, असं घराच्या आड जायचा, भीतीच्या आड लपायचा आणि तिकडं स्तनफण करायचा. पाहून घेईल पाहूनच घेईल, काटाच काढील, कामच करील. आणि एक दिवस काय झालं, ते किडकिड पाहून घेईल म्हणता म्हणता झोपलं आणि हे जाडं त्याच्या स्वप्नात आलं. आता स्वप्न म्हणजे तरी काय राहतं, स्वप्न म्हणजे काय? 8व्या अध्यायात ती पण ओवी ज्ञानोबारायांची गेली की नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, जागता जवाशी जे, जेने ध्यानी भावना भावी जे, डोळा लागत घेऊ देखी जे, त्याची स्वप्नी. जागेपणी माणूस ज्याचं चिंतन करतो, झोपला की ते स्वप्न त्याला पडतं. स्वप्न काय? एक जण परिस्थितीने गरीब होता, पण मनात विचार असा करायचा, गाडी घ्यायची, मोटरसायकल घ्यायची, होंडाचीच घ्यायची. लाख नाही 2 लाख रुपये लागू दे, पण गाडी घ्यायची तर होंडाचीच गाडी घ्यायची. आणि अशी थंडीचे दिवस गरीब परिस्थिती, झोपडीत झोपलेला. इतकी परिस्थिती गरीब आहे, खाली अशी घोंगडी आथरलेली, ती फाटलेली, एकच गोधडी, ती आपरी, ती फाटकी तुटकी आपरी गोधडी. नवरा बायकोला पुरतही नव्हती. पायाकडून ओढले का डोकं उघडं पडायचं, डोक्याकडून ओढले का पाय उघडे पडायचे. बायकोनी ओढले का नवरा अर्धा उघडा पडायचा, नवऱ्याने ओढले का बायको अर्धी गारठून जायची.
आणि एवढ्या थंडीमध्ये नवरा बायको दोघं जण झोपले. वंडा वंडा चिंतन करीत झोपला. झोपेत स्वप्न पडलं. शोरूमला गेला, काउंटर कॅश पेमेंट दिलं. त्यांनी ती गाडी सगळी तयार केली, याच्या ताब्यात दिली. त्याला ते सगळं तेव्हा ते किक हात म्हणजे ते स्विच स्टार गाड्याने किक मारावं लागायची. मग त्यांनी सांगितलं वा गाडी न्यूट्रल करायची. गाडी न्यूट्रल करायची म्हणजे हे डाव्या पायाखाली हे जे दांडकं दिलंय हळूहळू टाचेने असं मागं मागं दाबायचं. सगळे गेअर निघणार, हिरवा लाईट लागणार. मग स्विच ऑन करायचा, मग किक मारायची. किक मारल्यानंतर ही डाव्या बाजूची मूठ थोडी थोडी सोडायची, उजव्या बाजूची थोडी थोडी रेस करायची. थोडी रेस करायची, ही थोडी सोडायची, ही थोडी रेस. ॲक्शन बघून घ्या. मग तुम्हाला हे ट्रेनिंगच शब्द आहे. ही थोडी पिळायची, ही थोडी सोडायची, थोडी पिळायची. नाही ते बाय खसकन पिळशील, भस्कन सोडशील, भीतीवर जाऊन आदळशील. याडेवर नको करू. त्याला ते सगळं समजून सांगितलं. चावी त्याच्या ताब्यात दिली. त्यांनी चावी लावली, गाडी न्यूट्रल केली, हिरवा लाईट लागला आणि त्यांनी ते गाडी केली, चालू केली त्यांनी. आणि मग चौकात आला. फुलं घेतले, हार घेतला, गुलाल घेतला, उदबत्त्या घेतल्या, पेढे घेतले, सगळं साहित्य घेतलं. गावात आला. अख्ख्या डोरळ्यामध्ये कोणाचीच गाडी नाही, त्याचीच एकट्याची गाडी. सगळा गाव ती गाडी पाहायला. अहो गाडीच नाही ना, त्याचीच एकुलती एक गाडी. लेकरं बाळं म्हातारे कोतारे बाया माणसं सगळे हे गर्दीत जत्रा भरली त्याच्या घरापुढं. बायकोनी देवाचं ताट घेतलं, त्याच्यात कुंकाचा गण केला, अक्षता घेतल्या, एका वाटीमध्ये धने घेतले, साखर घेतली, सगळं ते गुळ घेतला, खोबरं घेतलं. बायको आली बाहेर, टायरवर पाणी टाकलं, दोन्ही टायर टाकलं, मडगारडं खोपडीवर पाणी टाकलं, मडगारड्या स्वस्ती काढलं, खोपडीवर स्वस्ती काढलं. गाडीला ते उदबत्त्या ववळ्या निरंजनी वगैरे लावली, हार घातला, फुलं वाहिली. शेजारी हाऊ होतं, याला कुंकुम तिलक केलं, त्याला हार घातला, नारळ फोडलं आणि पेढा गाडीला वाहिला, नारळाचा तुकडा वाहिला, याच्या तोंडात पेढा घातला, सगळ्यांना पेढे नारळाचा प्रसाद वाटला. पूजा झाली. आता बायकोला घेऊन पहिला चक्कर मारायचा ना, फर्स्ट राऊंड पहिला चक्कर गावात. बायकोला डबल शीट घेऊन गावात चक्कर मार. आणि कुठं चाललंय सगळं? डोराळ्यात नाही. हा 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 हे महत्वाचं आहे. हे कुठं चाललंय सगळं? स्वप्नात. मस्त बिग बर का. मग तो गाडीवर बसला, स्टँड वगैरे काढला, स्विच ऑन केला, हिरवा लाईट लागला, गाडी न्यूट्रल होती. आणि मग त्यांनी किक मारण्याकरता पाय वरती केला आणि पाय वर करण्याकरता किक मारायला लाथ झाडली. आणि त्यांनी जशी किक मारायला लाथ झाडली, टार 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 गोधडी फाटली. टराटराच गोधडी फाटली. त्या गोधडीचे 2 तुकडे. टराटरा गोधडीच फाटली. आता गोधडी फाटली तर बायको उठली. हे ओगानी चालं ना. अहो ते ओगानी चालं ना. आता ते काही स्वतंत्र काही सांगायची गरज आहे का? गोधडी फाटली, बायको उठली. बायको त्याला ओ बाबेचे बाप, काय हो काय हो काय हो. अहो काय झालं? काय लाथा झाड राहिले, गोधडी फाटली, 2 तुकडे झाले, काय हो. हा अर्धवट झोपेत, अर्धवट स्वप्नात. ती काय झालं तुम्हाला? काय लाथा झाड राहिले, गोधडी फाटली. तो म्हटलं तिकडं काही होऊ दे, तू पक्की धरून बस. तू ढिल्ली राहू नको, तू पक्की धरून बस. जाऊ द्या, मी थांबतो आता. मला काय बोलायचं आहे का? मला सांगायचं काय? स्वप्न म्हणजे काय? जागताच वाशिजे, जेणे ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेळू देखीजे, तेच स्वप्न. तसं ते जाडा जाडा म्हणून झोपलं किरकिरं आणि तो जाडा स्वप्नात आला. हा म्हटलं बरं झालं बच्चमजी, जागेपणी तुझ्या समोर येण्याचं डेअरिंग माझ्यात नाही. स्वप्नात आला, आता सोडित असतो का संधी मी? आणि म्हणून त्यांनी भला मोठा दगड घेतला आणि स्वप्नात त्या जाड्याच्या डोक्यात हाणला. मग त्या जाड्याचं काही डोकं फुटल, त्याचं काही रक्त निघाल, हा त्याला काही टाके घालावं लागतील, त्याला काय ॲडमिट करावं लागेल. ज्ञानोबारे म्हणतात स्वप्नीची या घाये काय मरे साचे. स्वप्नात एकामेकाच्या डोक्यात दगड घालणं निरर्थक. बरेच उदाहरण आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि तुम्हाला याच्यापैकी काहीच लक्षात नाही आलं ते एकदम सोपं सांगू का आता तुमच्या माहितीतलं? काय ऐका बरं का. एका जणाला हांडा सापडवायचा आहे, धनाचा हांडा मिळवायचा आहे. ऐकू राहिले ना? एका जणाला हांडा मिळवायचा आहे धनाचा. आणि धनाचा हांडा मिळवण्याकरता त्याने उकरायला सुरुवात केली न्हाव्याचा. सापडल ना? धनाचं पिवळं पिवळं सापडल ना? कसं काय सापडल? किती जिज्ञासा धरून
किती उकरू द्या, किती उकरू द्या, किती खोल जाऊ द्या, किती खाली जाऊ द्या, त्याच्यात एकच माल कोणता? केस, केस अन केस. तू म्हणा गिरी महाराज का बरं असं? अहो त्याच्यात दुसरं काहीच नसतं तर बाकीचं सापडेल कसं? तिथे एकच मटेरियल काय? फक्त केस, केस आणि केस. आणि त्याच्यापेक्षा लई जिद्दीला पेटलं ना आणखी खाली गेला तर नंबर 2चा माल नख. त्याच्यापेक्षा काय निघणार? आता जाऊ द्या, 1 मिनिट ऐका. हे सगळे उदाहरणं 1 मिनिट असे डोळ्यापुढे आणा. ऐकलेले सगळे उदाहरणं डोळ्यापुढे आणा. आले का? आले का? आता मी जेवढे उदाहरणं सांगितले निरर्थका करता ऐकलेले सगळे उदाहरणं डोळ्यापुढे आणा. आले का? म्हणा काय? आता ऐका. धनाच्या अपेक्षेनं न्हाव्याचा उकरडा उकरणं निरर्थक. मारण्याच्या अपेक्षेनं स्वप्नात डोक्यात दगड घालणं निरर्थक. धनवटाच्या अपेक्षेनं भुसकट उपडणं निरर्थक. हे जसं निरर्थक आहे ज्वाळेच्या अभिलाषेनं राखेचा ढिगारा फुंकणं निरर्थक, तसं काही लाभाच्या प्राप्तीच्या अपेक्षेनं माणसाच्या जीवनाचा विचार करणं निरर्थक. मग आपण काय धंदे करतो आपल्याला चांगले कळतात. मग आपला उद्योग कीर्तनात सांगायची गरज नाही. देव काय धंदा करतो आपण पाहिलं. माणसाचा धंदा सांगायचीच गरज नाही. अभंगाच्या अनुषंगाने आपल्याला चिंतन करायचंय संत जीवनाच्या उद्योगाचं. संत काय उद्योग करतात या जीवनामध्ये, संत काय व्यवसाय करतात, संत काय धंदा करतात. तर संतांचा सुद्धा एकच धंदा कोणता? दिन रजनी हाची दाना गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. रजनी हाची दाना गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी रात्र असो दिवस असो, रात्रंदिवस अहोरात्र संतांचा एकच धंदा कोणता? अखंड भगवंताचं नामस्मरण हा संतांचा धंदा आहे. विठ्ठल विठ्ठल. नकळे दिवस की राती अखंड लागलीचे ज्योती, आनंद लहरीची गती वर्णोनी किती दया सुखा. आनंद लहरीची गती वर्णोनी किती दया सुखा. नकळे दिवस की राती अखंड लागलीचे ज्योती, लहरीची गती वर्णोमी किती दया सुखा. वर्णोमी किती दया सुखा, वर्णोमी किती दया सुखा. नकळे दिवस की राती. ऐका, हा उद्योग करत असताना आपण रात्रीत आहोत का दिवसात आहोत न कळे. अखंड लय लागली नामस्मरणाची, अखंड चिंतन. आणि ते चिंतन करताना न कळे दिवस की राती का अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीची गती वर्णोमी किती तया सुखा. अखंड नामचिंतन, रात्रंदिवस नामचिंतन. विठाल विठाल. विनती काही टाना टोणा, विनती काही टाना टोणा. विनती काही
गोळोबारे म्हणतात नामस्मरणा वाचोनी काही नेनती. नाम संत महात्मे नामस्मरणा वाचोनी काही नेनती, काही जाणतच नाही. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे विठ्ठलची मान, सर्व भावे एक नामस्मरण हाच संतांचा धंदा. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे न लगे जाणावे नेनावे, गावे आनंदे नाचावे, प्रेम सुख घ्यावे, या वैष्णवा संगती रात्रंदिवस एकच धंदा, तो म्हणजे नामस्मरण. विठ्ठला विठ्ठला. रात्र न कळे दिवस न कळे, 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 अंगी केळे दैवत, अंगी केळे दैवत, अंगी केळे दैवत, अखंड 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 म्हणजे अखंड न खंडे जीवन. राहू दे राहू दे राहू दे. अहो काही नाही काही नाही. ठला विठ्ठला मी घामपुशीतच नाही साहेब, सगळ्यांना दिसून देतो. सगळ्यांना दिसला पाहिजे, याला म्हणजे घामानी वल्ला चिम झाला बुवा. का? कारण सगळ्यांना कळायला पाहिजे हा घामाचा पैसा आहे. त्याच्यामुळे घामपुशीतच नाही मी. विठ्ठला विठ्ठला एक मिनिट ऐका. आपण चिंतन काय करतो? धर्माची स्थापना, भक्तांचं रक्षण, दुष्टांचं निर्दाळन, देवाचा धंदा. आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे जो तो जीवन जगण्याचं साधन करतो तो माणसाचा धंदा. पण ऐका, या मनुष्य जीवनात जन्माला येऊन जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढं आयुष्य प्राप्त आहे, या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाक्षणाला भगवंताचं नामस्मरण करणे हा आहे संतांचा. आता तुम्ही जाणकार ऐकणारे लोक म्हणतील बुवा नामस्मरण हा कुठं धंदा असतो का? संतांचा हा धंदा तुम्ही ठरवला कशावरून? हा आपण नाही ठरवला, एक तर प्रमाणाने सिद्ध आहे. तुम्हाला खरं सांगू का? एक मिनिट ऐका. धंदा हा 2 अक्षरी शब्द आहे. शब्द किती आहे? अक्षर किती आहे त्याच्यात? 2 अक्षरी. धंदा. आता तुम्ही विचारता शब्द तुमच्या चांगल्या परिचयाचा आहे की नाही? तुम्ही नाहीतरी तुम्ही लेकरा बाळांना हेच सांगता धंदा पाणी करावा, धंदा पाणी करावा, मोकर नाही हिंडावा, धंदा पाणी करावा, टाइमपास नाही. तुमचे ढोस हेच आहे ना घरामध्ये, पाहुण्या रावळ्यांमध्ये हेच चालतं ना. मग धंदा शब्द तुमच्या चांगल्या परिचयाचा आहे. ओके. आता मला धंदा या 2 अक्षरी शब्दाचा नेमका अर्थ सांगा बरं. धंदा म्हणजे काय? बोला बरं पटकन. आता धंदा म्हणजे काय? काय म्हणजे धंदा? धंदा म्हणजे काय? अहो काय म्हणजे धंदा? कोणीच नाही. धंदा धंदा अर धंदा नो.
नो काय म्हणजे धंदा? ऐका, आयुष्यामध्ये ऐका बरं का नीट आता, आयुष्यामध्ये एकच काम पुन्हा पुन्हा करणं, सतत सतत करणं, सातत्याने तेच तेच करणं, याचं नाव आहे धंदा. विठ्ठल विठ्ठल. एखादा रोज उठल्यापासून अंधार पडस्तोवर शेतातच काम करत असेल तर शेती काम त्याचा. कागदोपत्री काय लिहिता तुम्ही? धंदा शेती लिहिता का नाही? धंदा शेती. म्हणजे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जो रोज शेतामध्येच काम करतो, शेती काम त्याचा. आता महिला मंडळ आहे, उठल्यापासून झोपी जाईपर्यंत रोज घरातलेच कामं करतात, मग त्या सुद्धा कागदोपत्री धंदा काय लिहितात? धंदा घरकाम. बायांचा धंदा काय? कोणत्या फॉर्मवर लिहितानी धंदा काय लिहितात? धंदा घरकाम. म्हणजे तेच तेच करणं, सतत सतत करणं, सातत्यपूर्वक करणं, पुन्हा पुन्हा करणं, त्याचं नाव आहे धंदा. विठ्ठल विठ्ठल. एखादा वायरी तोडून जोडीतच राहिला तर वायरमनपणा त्याचा. कापड कापून शिवितच राहिला, टेलर काम त्याचा. किराणा माल आणून विकतच राहिला, दुकानदारी त्याचा. हा, एकच काम करायचं, दुसरं काहीच नाही करायचं. ते सोडून दुसरं काहीच न करणे आणि परत 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 तेच तेच करणं, याचं नाव आहे धंदा. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर मामा एक उदाहरण सांगायचे बरं का याच्याकरता. काय? एका जणाची मुलगी उपवर झाली, लग्नाला आली, पण त्याने असं ठरवलं नगर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात पोरगी द्यायची नाही. मग तो म्हटला पोरगी द्यायची, चांगल्या ठिकाणी द्यायची, लांब द्यायची. खूप स्थळं पाहिले, पाहत 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 धुळे जिल्ह्यात गेला. धुळे जिल्ह्यात गेल्यावर तिकडं त्याला एक चांगलं स्थळ सापडलं. 50 एकर जमीन होती, 50 एकर केळीच्या बागा होत्या, 1-2 कोटी रुपयाचा बंगला होता, 1-1.5 कोटी रुपयाची गाडी होती, एक मुलगा होता, आईबाप मुलगा, 3 जण होते, श्रीमंती भरपूर होती, अगदी व्यवस्थित होतं. आणि एक मुलगा. त्या मुलीच्या बापाला स्थळ पटल्यानंतर त्यांनी होकार दिला. तोडले बा आम्हाला तुमचं स्थळ पटलेलं आहे, तुम्ही फक्त एक काम करा, वेळात वेळ काढून तुम्ही डोराळाला या, तुम्ही पोरगी डोळ्या खालून घाला. जर तुम्हाला पोरगी पटली, तुमचा होकार असला तर मग आपण पुढं जाऊ, म्हणजे पुढचं पाहू. मग ते तिकडून गाडी करून आले, त्यांनी पोरगी पाहिली. आता मी म्हणतो पोरीला तरी काय पाहायचो, पोरगी गोरी गोरी पान फुलासारखी, छान नाकी डोळी, नीटच दिसायला देखणी, अत्यंत सुंदर पोरगी. पाहता क्षणी डोळ्यात भरली. ते म्हटले आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. हे म्हटले आम्हाला मुलगा पसंत आहे. मग पुढं बोला. आता पुढं काय बोला? मग एक तारीख काढली, त्या तारखेला सुपारीचा कार्यक्रम ठेवला. मोजकेच तिकडूनचे 550, इकडूनचे 550, अशी 100-150 मोजकेच माणसं बोलवले. त्या माणसांमध्ये सुपारी देणं घेणं सगळं वगैरे ठरलं. आणि सुपारी आता नवरीच्या मामा म्हणे फोडायची सुपारी फोडायची. तेवढी नवरीचा बाप म्हटलं 1 मिनिट थांबा, एक शंका आहे तेवढी विचारून घेऊ द्या. या 4 चौघांमध्ये विचारलेलं बरं असतं. ले काय त्यांनी नवरदेवाच्या बापाला विचारले, बा तुम्ही जात्या श्रीमंत आहे, तुमचे केळीचे बाग आहे, आमका आहे, बंगला आहे, गाडी आहे, पाच सगळं आम्हाला मान्य आहे, पण एक मिनिट मला एक सांगा. ले काय मुलगा तुमचं एकुलतं आहे, काही लक्ष्मी पाणीच भरती घरात, तुमचा तो काही वाद नाही, पण मुलगा काय करतो ते सांगा. आणि मग त्या 200 लोकांमध्ये मुलाचा बाप म्हटला, पाहुणेराव अरे हे काही विचारणं झालं, मुलाला मिनिटाची फुरसत नाही, सेकंदाची फुरसत नाही, पोरगा सारखा देत असतो घेत असतो, सारखा देत असतो घेत असतो, सारखा घेतो. आता पुरीच्या बापाने तिथंच आडवं व्हायला पाहिजे होतं, काय देतो काय घेतो, पण तो ते केळीच्या बागाला बंगल्याला भाळला. त्याला वाटलं देत असेल घेत असेल, फोडा सुपारी फोडली, लग्नाची तारीख काढली, लग्नाचा दिवस जवळ आला, बसते फाडले, कापडं शिवले, दागिने केले, सगळं जिकडं तिकडं ठरवलं. लग्नाच्या दिवशी वराड आलं, नवरदेव परणे निघाला, नवरदेव मिरवला, लग्न लागलं, जेवण झाले आणि ते फळबिळ भरलं. त्या पुरीला घेऊन ते गेले, तिकडे गेले. आता पहिल्याच ते जे नवीन नवरी असते ना, तिचे पहिले 5 मुळं राहतात. पहिले मुळं किती राहतात? 5. ते 5 मुळं गेली आली झाले 5 झाले ना का राहिले? एखादं मोजते का नाही? झाले 5 मुळं झाले ना. तुम्ही काय कुठं लक्ष आहे? झाले 5 का राहिलं? पाठवायची गाडी नको ना. पहिले 5 मुळं झाले. 6व्या मुळाला मुलगी जेव्हा गेली, तिला प्रत्यक्ष नांदायचा प्रसंग आला, तेव्हा तिला कळालं नवरा यार आळशी, महान आळशी, आळशांचा शिरोमणी. त्याचा एकच उद्योग, रात्री 8 वाजता जेवण करून झोपणे, सकाळी 10 वाजता उठणे, उठला का दात घासणे, दात घासला का चहा पिणे, बाहेर जाऊन येणे, आंघोळ करणे,
2 घास खाणे, पुन्हा झोपणे, झोपला का दुपारी उठणे, चहा पिणे, थोडाफार नाश्ता करणे, पुन्हा झोपणे, रात्री 8ला उठणे, उठला का तोंड धुणे, जेवण करणे, पुन्हा झोपणे, सकाळी 10ला उठणे. त्याचं तेवढाच उद्योग, काम नाही धाम नाही. तेवढं मुलीने पाहिलं. ज्याच्याकरता आपण ते गाव सोडलं, घर सोडलं, आईबाप सोडले, भाऊ बहिणी सोडले, आणि ज्याच्याकरता इतकं 300 किलोमीटर इतका लांब आपल्याला दिलं, आणि तो तर नवरा नुसता आळशी, काहीच कामाचा नाही. आणि मग तिकडून तिने बापाला पत्र लिहिलं, राजमान्य राजेश्री तीर्थगुरू दादा यांच्या चरणी आपली आभागी बेबी हिचा साष्टांग दंडवत, विनंती विशेष पत्रास कारण माझं कोट कल्याण व्हावं या सद्भावनेतून इकडं 300 किलोमीटर हे स्थळ पाहिलं. तुम्ही मला एकटीला बरं, इकडं आपल्याला पालवाला पालव नाही, धाग्याला धागा नाही, पदराला पदर नाही, काही नाही. एकटीला मला इतक्या लांब मारून बरं, इथं मला काही कमी नाही. लक्ष्मी तर पाणी भरती, सासू आईपेक्षा प्रेम करती, सासरा बापापेक्षा जीव लावतो, याच्यात काही वाद नाही. पण ज्याच्याकरता हा सगळा उद्योग केला तो नवरा नुसता आळशी आहे दादा. तो काहीच करत, नुसता खातो आणि झोपतो. आता मी काय करू? भीतीला धडका घेऊ का? काय करू? तो नुसता खातो झोपतो, मी काय करू? तेव्हा तुम्ही डोराळ्याला जेवत असले तर हात धुवायला धुळ्याला या. कळावे आपली आभागी बेबी. पत्र हातात पडलं, बापाने वाचलं, त्याला वाईट वाटलं. त्यांनी जड 10-5 माणसं. आता अशा टायमाला कोणालाही नेऊन चालत नाही बरं का. आणला गिरी महाराजांनी बसवलं, तिथं काय विठ्ठल विठ्ठल करेल का तो? तिथं काय करेल? तिथं अशा टायमाला ती माणसं त्या बापाचेच माणसं असे जड कांजीच्या कपड्यातले पुढारी टाईप अशी 10-5 माणसं बोलवले, गाडी काढली, गाडीत बसवले, डायरेक्ट तिथं बेबीच्या घरी. अचानक पाहुणे आले, नवरदेवाचा बाप सुद्धा अचंबित झाला. या 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 म्हटले. गाडीतून उतरल्या नवरीचा बाप चिडला, काय या कशाला या म्हटला? फसवणूक केली म्हटले तुम्ही आमची. तो नवरदेवाचा बाप म्हटला, शांत व्हा, आम्ही काहीच फसवणूक केली. काय फसवणूक केली? तो म्हटला, सुपारीच्या कार्यक्रमात राहू दे, त्याला बाहेर जाऊ दे, त्याला द्या मोबाईल द्या. सध्या तेवढंच औषध आहे, दुसरं औषधच नाही. आता ठेला विठ्ठला विठ्ठला राहू दे, त्याच्याकडेच राहू द्या. आणि नाराज होऊ नका, आमच्या घरी तसंच आहे. आता घरोघरी त्या परी न सांगेल तीच बरी, असं आहे. आता काय करता? विठ्ठला विठ्ठला सुपारीच्या कार्यक्रमात म्हटले 200 लोकांमध्ये तुम्ही जाहीर केलं. मुलाला फुरसत नाही, सारखा देत असतो घेत असतो. आणि ह्या पुरीचं पत्र नुसता खातून झोपतो. काय करतो? मुलाचा बाप म्हटला अजूनही जाऊ दे, काय करू नका. अहो काय करू नका, आवाज येत नाही ना मागा. जाऊ दे, काय नाही राहू द्या भाऊ, काय नका करू. आता राहू द्या. ते मग अशी बाबाच्या घरातच आवाज नाही आलं सुंदरती ध्यानचं. आम्ही अंदाजाने फेटा बांधून निघालो. कुठंच आहे आपल्याला ऐकायलाच नाही आलं. गोसाई बाबाच्या घरातच ऐकायला नाही आलं भजन. हे तुम्ही म्हटले ना गुणाना सुंदरती ध्यान, आम्हाला काहीच कळालं नाही. आम्हाला जेव्हा मंदिरात आलो तेव्हा ते आवाज आला. बरं जाऊ दे, विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या, असू द्या. आमचं तत्व आहे, ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, आहे की नाही? उदास व्हायचं नाही, आपली आपली सेवा करायची, चालत राहायचं. असू द्या, काय अडचण नाही. लक्ष राहू द्या. आहे का साहेब इकडे बसलं? आपल्याला बाबाच्या घरात ऐकून नाही आलं, काहीच ऐकून नाही आलं. हा ते बरं, उद्या करा, नाही तर काल्याच्या दिवशी करा, काय अडचण. फक्त सुधरावा एवढीच इच्छा आहे, दुसरं काही नाही. शेवटी कोयला विठाला फक्त एकच बात, तुमची सुधारणा होता आमची नको माती व्हायला. असे जाऊ दे. ऐका बरं का, तोंडले बा, फसवणूक काही केली नाही. मध्ये जाऊन पहा, त्याचं देणं घेणं सध्या चालू आहे. आतमध्ये जाऊन पहा, मग बोला. अजिबात फसवणूक नाही, काय नाही, देणं घेणं. आणि मग पुरीचा बाप म्हटला देणं घेणं चालू आहे, पण काय देतो आणि काय घेतो? तेव्हा तो म्हटला तो झोपा घेतो आणि जांभळे देतो. त्याचं तेवढाच धंदा, झोपा घेणे आणि जांभळे देणे, तेवढाच धंदा. मी काय बोललो? विनोद सोडा, चिंतन काय?
एकच गोष्ट सातत्यपूर्वक करणं, त्याचं नाव आहे धंदा. संतांच्या जीवनात नामस्मरण हा धंदा का ठरला, तर त्याचं कारण तुम्ही कोण्याही संताचं चरित्र वाचा, ऐका, कोणत्याही संताचं चरित्र वाचा, नाथांचं चरित्र वाचा, तुम्हाला कोणत्याही साधूच्या चरित्रात नामस्मरणा वाचून दुसरं काही सापडणार नाही. त्यांचं अखंड आयुष्य गेलं ते फक्त नामस्मरणात गेलं. त्यांनी प्राधान्य दिलं ते फक्त नामस्मरणाला दिलं. कोणत्या संताचं चरित्र पहा, निळोबारांचं प्रमाण दिलं कृष्ण महाराजांनी, नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचून आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणि नामस्मरण. आणि म्हणून संत जीवनामध्ये नामस्मरण हा त्यांचा धंदा. आता एक मिनिट ऐका, नामस्मरण हा ज्यांचा धंदा ठरला, ऐका बरं का, नामस्मरण हा ज्यांचा धंदा ठरला, त्या संतांकडे तुम्ही कधीही पहा तर नामस्मरण चालू, विठ्ठल विठ्ठल, बंदच नाही. तुकोबारायांच्या जीवनातला प्रसिद्ध प्रसंग आहे, तुम्ही दरवर्षी ऐकवला जातो, अगदी प्रसिद्ध. संडासला बसले होते महाराज, नामस्मरण चालू, शौचाला बसले, नामस्मरण, शौचाला नामस्मरण. काशीचे विद्वान पंडित तुकोबारायांना विश्वनाथाचा साक्षात्कार झाला, साधू पाहायचं तर देऊला जा, तुकारामाला भेटा. त्यांनी ते काशीहून देऊला आलेले. तुकोबारायांचं घर विचारित आले, घरी तुकोबाराई कुठेही, तुकोबाराई घरी नव्हते, शौचाला गेले. तुकोबाराई कुठे शौच, यांना तितका दम निघाला नाही, कोणत्या दिशेला जातात म्हटलं इकडे जातात, ते तिकडे गेले. तिकडे गेले तर महाराजांची शौचविधी चाललेला, नामस्मरण चाललेलं. त्या पंडितांना आश्चर्य वाटलं, यांना विधी निषेध कळत नाही, यांना पवित्र अपवित्र कळत नाही. अरे संडासला बसले आणि नामस्मरण करता, देवाचं पवित्र नाव अपवित्र अवस्थेमध्ये घेता, यांना काय महात्मा, यांना काही संत म्हणता. महाराजांचा विधी आटोपला, महाराज उठले निघाले. त्यांनी का तुम्ही तुकोबार आहे देव, तुम्हाला विधी निषेध कळत नाही. शौच अवस्थेमध्ये, अशौच अवस्थेमध्ये देवाचं नाव घेता कळत नाही तुम्हाला. अशौचया जपू नये, ज्ञानोबारांचा अभंग आहे, अशौचया जपू नये. आणि तुम्ही खुशाल शौचाच्या स्थितीमध्ये देवाचं नाव घेता कळत नाही तुम्हाला. तुकोबारे म्हटले, ऐका विद्वत जन हो, ऐका, मला कळतं या स्थितीमध्ये देवाचं नाव घेऊ नये, मला कळतं. अरे मग कळतं, मग का नामस्मरण? ते म्हटले काय करू, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. महाराज म्हणतात कळतंय हो, घेऊ नये, पण काय करू, काय करू. वाचा अनावर झाली, वाणी ऐकत नाही, ती माझं ऐकण्याच्या. अरे ते म्हटले काय बोलता, वाचा अनावर झाली ना, कोणाला सांगता हो तुम्ही? हा, डोरळ्यात कीर्तन करतात काय? हा, काय शिवून आलो आहे आम्ही, वाचा कुठं अनावर होती, काय बोलायचं ठरवून बोललो. हा, काय बोलतो तुम्ही, कशी का बघू, जीभ बाहेर काढा. महाराजांनी जीभ बाहेर काढली, त्या विद्वान पंडितापैकी एकाने महाराजांची जीभ पकडली. आता विचारपूर्वक सांगा, तुकाराम महाराजांची जीभ पकडल्यानंतर पुढं काय व्हायला पाहिजे? त्यांच्या मुखातून येणारा जय विठ्ठल श्री विठ्ठल हा ध्वनी, हा आवाज बंद व्हायला, बरोबर ना? पण तसं झालंच नाही. यांनी जीभ पकडली, तुकाराम महाराजांच्या अंगावर रोम रोम केस, त्या रोमा रोमातून जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल. तुम्हाला एक लक्षात येईल पहा, आपण ग्रामपंचायतचा नळ असतो आपल्या दारामध्ये, आणि त्या नळाचं पाणी घरात नेण्याकरता मोटर लावतो, त्याला नळी लावतो. मोटरनी प्रेशरनी पाणी येतं आणि नळीतून मग ते पाणी घरात जातं. आता त्या नळीला बारीक बारीक छिद्र असले, त्या नळीला रबरी नळीला बारीक बारीक छिद्र असले, तर त्या छिद्रातून
ते मोटरचं प्रेशर असतं ना, त्या प्रेशरमुळं पाणी गळत नाही, ते प्रेशरनी सनकन पुढं निघून जातं. पण तुम्ही काय करा, त्या नळीचं सर्वात पुढचं टोक आहे ना असं दाबून धरा, फक्त टोक दाबून धरा. इकडं काय होतं, मागं जेवढे बारीक छिद्र आहे ना त्याच्यातून असे चिळकांडे येतात, चळा चळा चिळकांड. तसं तुकाराम महाराजांची जीभ धरली त्यांनी, पण नळीतून चिळकांडा यावा तसं रोमातून जय विठ्ठलचं. आणि एवढ्यावरच थांबलं नाही, मग यांच्या तो रोमातून लागलंच निघायला. पण ज्यांनी जीभ धरली ना त्याच्या रोमातून जय विठ्ठल. अहो ते गडबडलं, त्याला वाटलं काय झालं, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल. ते गडबडलं, काय झालं. महाराज म्हटले काय गडबडू नका. म्हटले कसं काय झालं. महाराज म्हटले फक्त कनेक्शन जॉईंट झाल्यामुळे सप्लाय सुरू झाला. सप्लाय उतरलाय, सप्लाय, दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. मला तुम्हाला काय बोलायचं आहे, शौचाला जरी बसले नामस्मरण बंद नाही, अखंड नामस्मरण. त्याच्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो ऐका, जागे असले तरी नामस्मरण चालू, एक झोपले तरी नामस्मरण चालू, दोन स्वप्नात गेले तरी नामस्मरण चालू, तीन सुषुप्तीत गेले तरी नामस्मरण चालू, चार तुर्यगा म्हणजे समाधीत गेले तरी नामस्मरण चालू, आणि सहावी शेवटची अवस्था सांगतो, मरून पडले तरी नामस्मरण चालू. मरून पडले तरी, काय बोलता हो, मेल्यानंतर. हो, उदाहरण आहे आपल्याकडे, मंगळवेड्याची वेश कोसळली, त्या वेशीखाली, त्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली शेकडो कारागीर दबले आणि मेले. त्याच्या चोख भरायचा नंबर लागला. भगवंतानी शोक केला, रडला. नामदेवरायाला म्हटले चांगलं नाही झालं, माझा अंतरंगातला भक्त चोखोबा त्या अपघातामध्ये गेला. नामदेवरायाला वाईट वाटलं. राहिले भगवान नामदेवाला म्हणे एक काम करतो, ठीक आहे, जरा चोख भरायचे त्या अस्थी आणतो का, हाडं घेऊन येतो आपल्याजवळ, त्याला समाधी देऊ, समाधीच्या रूपाने आपल्यात राहील तो, हाडं घेऊन येतो. नामदेव महाराज पांडुरंगाला म्हटले देवा तू पण कधी कधी असं बोलवतो ना, नुसतं ऐकतच राहावं. भगवान म्हटले कसं काय. अरे शेकडो कारागीर मेले, हाडांचा ढीग लागला, आणि त्या ढिगाऱ्यातून हेच हाडं चोख भरायचे, ओळखायचे कसे ना आणायचे कसे, त्याच्यावर काही लेबल आहे का, हा पांडुरंग फॅक्टरीचा माल आहे म्हणून. भगवान म्हटले नामा लेबल आहे, लेबल, पण फक्त एक लक्षात घे, सगळ्या कंपन्यांचे लेबल बाहेरून असतात, सगळ्या कंपन्यांचे लेबल, पण आमच्या कंपनीचं लेबल आतून असतं, अंडरग्राऊंड. त्याच्यामुळं आमचं एक असं आहे, लेबल बाहेरून नसल्यामुळं, लेबल आतून असल्यामुळं बाहेरून पाहणाराला ते दिसत नाही, बाहेरून पाहणाराला दिसत नाही. ज्याला अंतरंगाची दृष्टी आहे ना, हे त्यालाच कळतं. विठ्ठला विठ्ठला बहिरंगाची दृष्टी ज्याला आहे ना त्याला नाही कळत, अंतरंगाचं ज्ञान लागतं. हात पाय आतलं. तुम्ही एक मिनिट ऐका, काय चोखोबराईचा जगप्रसिद्ध अभंग आहे. चोखोबाराई म्हणतात नदी वाकडी तिकडे आहे पण पाणी वाकडं तिकडे आहे का, ऊस वाकडं तिकडे आहे पण रस वाकडा, गोडी वाकडी तिकडे आहे का, रसून गोडी वाकडी तिकडे आहे का. तसं इतिहासामध्ये एक असं उदाहरण आहे, अष्टवक्र नावाचे पंडित होते, जनकाच्या सभेत आले ते. त्या अष्टवक्राचं शरीर 8 ठिकाणी वाकडं होतं. 1000 पंडित त्या सभेत होते आणि अष्टवक्र तिथं आले, तर ते सगळे पंडित फिदी करून हसले. त्याचं कुरूप शरीर पाहिलं वाकडं तिकडं, हसले. अष्टवक्र पंडितांनी पहिला शाब्दिक टोला मारला त्या पंडितांना. कोणता. अष्टवक्र म्हटले मला वाटलं होतं तुम्ही आत्मपरीक्षक असाल पण तुम्ही चर्मपरीक्षक निघालात. सगळे पंडित स्तब्ध झाले. काय. अरे अष्टवक्राचं शरीर वाकडं आहे पण त्याच्यातलं चैतन्य वाकडं आहे का, आत्मतत्व वाकडं आहे का. पण त्या आतलं सरळ आत्मतत्व पाहण्याकरता अंतरंगाची दृष्टी लागते. अहो एक पोरग काय झालं, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, नोकरी करता ॲप्लिकेशन करून थकला, काही नोकरीच लागे ना, वैतागला. शेवटी त्यांनी खूप 100-200 अर्ज केले, सगळे बाद झाले, इंटरव्ह्यू दिले, कुठंच काही. शेवटी त्यांनी आज आपली शेती जिंदाबाद. आला घरी, बाप नेमका बाजरी पेरायला निघाला होता, रोडच्या कडेलाच वावर होतं, गाडीमध्ये पाबर ठेवली होती, बिबरण ठेवलं होतं, गाडी झुपली होती. तो म्हणे दादा तुम्ही थांबा आता मी करणार काम.
मी पेर कधी आवतंय हाकलेलं नाही. तो म्हटलं मी आता शेतीचं जरी काम पण त्याला पण सूत्र आहे की नाही, सूत्र पद्धत आहे ना. अहो वखर जरी हाकला वखर तर त्याचं या मेराची त्या मेरापर्यंत तास कसं पडलं पाहिजे, असं दोरीत पाहिजे, सरळ पाहिजे. असे वाकडे तिकडे तास त्याला शेतकरी म्हणाल का कोणी. आणि यांनी कधी आवतंय हाकलेलं डायरेक्ट चाड्यावर मूठ धरली, आला ती पांबर जोडली, बैल जोडले, चाड्यावर मूठ धरली, त्याची पांबर अशी साप खेळल्यावानी वाकडी तिकडी, साप पळाल्यावानी वाकडी तिकडी. 4 वाजता बापाला वाटलं कसं काम करतं पाहायला, म्हणून बाप तिथं पाहायला आला. सगळे तास वाकडे तिकडे. बाप वैतागला. बाप त्याला म्हटला मूर्खा गद्द्या, म्हटला नालाय का, अरे बाजरी पेरतो का त्या पाटे खेळतो, काय करतो तू. पोराला वाईट वाटलं. तोंडला राव दुसऱ्याची पोरं काम करीत नाही, गुटके खात हिंडून राहिले आणि मी काम करतो तर माझ्यावरच चिडला. तोंडला कामच करतो, बाजरी पेरतो, दिसत नाही का तुला. म्हातारा म्हटला अरे बाबा बाजरी पेरतो पण तास किती वाकडे पडले, एवढे वाकडे तास राहता का. पोरगा हुशारच होतो तो. बाबा अरे तास जरी वाकडे झाले म्हणून काय बाजरीचे कंस वाकडे होतील का. उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुजला जीवनी रंगा, काय भुजला जीवनी रंगा. काय हे पाहण्याकरता दृष्टी अंतरंगाची लागते. चाणक्याच्या नीतीमध्ये चाणक्याने लिहिलंय मातृवत परदारानी परद्रव्यानी लोष्टवत आत्मवत सर्व भूतानी य पश्यती सपश्यती, याला अंतर्दृष्टी म्हणतात. आत्मवत सर्व भूतानी पश्यती, सर्व भूतानी आत्मवत पश्यती, यह पश्यती सहा पश्यती. नामदेव रायाला भगवान म्हणतात लेबर अंडरग्राऊंड आहे, लेबर आत आहे. अरे मग देवा आम्हाला कळायचं कसं. ओळख, एक काम कर, हाड उचलायचं कानाला लावायचं, हाड ज्याच्यातून आवाज येईल जय विठ्ठल श्री विठ्ठल चोखोबरायचे समजून ये घेऊन. नाम म्हणे देवा ओळखाव्या कैशा, विठ्ठल नाम ध्वनी जयामध्ये निघे, विठ्ठल नाम ध्वनी जयामध्ये निघे. नाम म्हणे खरंच हाडांचा ढीग होता. उचलून कानाला लावला, हॅलो हॅलो हॅलो, नो रिप्लाय, जाऊ द्या. हॅलो नो रिप्लाय, हॅलो जय विठ्ठल श्री. मी तुम्हाला थांबतो, मी का बोललो ऐका. चोखोबरायांचं जीवनचरित्र आहे. मरून पडले तरी नामस्मरण चालू. त्याच्या अलीकडे या समाधी. समाधी काय असती, सुखदुःख संवेदक चित्त उपादानी कारणात लीन होऊन राहणं. म्हणजे जे सुखदुःख ज्या चित्ताचा धर्म आहे, सुखदुःख ज्या चित्ताला कळतात ते चित्त उपादानी कारणात लीन होऊन राहणं, याचं नाव समाधी आहे. तिथं काहीच कळत नाही, देहभावच उरत नाही, तरी सुद्धा नामस्मरण चालू. सुषुप्तीत आले तरी नामस्मरण चालू, स्वप्नात गेले तरी नामस्मरण चालू, झोपले तरी नामस्मरण चालू. गोविंद आचारी गोविंद शयनी, गोविंद आचारी गोविंद शयनी, गोविंद आचारी गोविंद शयनी, गोविंद आचारी गोविंद शयनी. गोविंद मणी बैसलासे बैसलासे बैसलासे, गोविंद गोविंद आचारी गोविंद शयनी.
शयनी गोविंद, झोपले तरी चिंतन, जागेपणी चिंतन, अखंड चिंतन, अखंड अखंड, त्याच्यामध्ये खंडच नाही, अखंड. हे बघा, त्यालाच भक्ती म्हणतात बरं का. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षींचं एक सूत्र असं आहे, ऐका. 75 सूत्र आहे नारदांचे भक्तिसूत्र. त्याच्यातलं एक सूत्र आहे, कशी काय भक्ती कशी असते. नारद महर्षी म्हणतात, अखंड तैल धारावत इति भक्ती. अखंड तैल, हे बघा, 2 प्रकारच्या धारा आहे, पाण्याची धार आणि तेलाची धार. फरक काय? पाण्याची धार जिथून निघाली तिथून जिथं पोचायचं तिथपर्यंत ती धार कितीतरी जागी खंडित होते, कितीतरी वेळा खंडित होते, खंड खंड होतो तिचा. राहू द्या, मोबाईल नका घेऊ, मोबाईल हो नका रडायला लावू, चाललंय आरामशीर आनंदात. तुम्हाला काय मधून मधून होतं काय कळत नाही बा. हा, काय ते पोराचं मोबाईल ही सगळं तुम्ही. हा, विठाला विठाला. आता कोण पोरग आहे तेच कळा ना. काय करा, विठ्ठला विठ्ठला. इकडं पहा ना, पाण्याची धार राहते ना, जिथून निघाली तिथून जिथं पोचायचं तिथपर्यंत कितीतरी वेळा खंडित होती. पण तेलाची धार आहे ना, जिथून निघाली तिथून तर जिथं पोचायचं तिथपर्यंत अखंड राहते, तिच्यात खंड होत नाही. तसं भक्ती हृदयातून जी प्रवाहित झाली तर परमात्म्यापर्यंत पोचस्तवर अखंड राहिली पाहिजे. अखंड अखंड न खंडे जीवन, रामकृष्ण नारायण संतांचं अखंड नामस्मरण. सदा नाम घोष, सदा 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 अखंड सदा नाम घोष. कधी पहा तुकाराम महाराज गोराड्या भंडाऱ्या भामचंद्र विनागळ्या चिपळ्या, कधी उठता बसता रामकृष्ण हरी राम. देऊ गावातले काही लोकांनी विचार केला, काम नाही, धंदा नाही, शेती नाही, बाडी नाही, दुकानदारी बुडवली, काहीच नाही आणि काहीच नाही. कधी रामकृष्ण हरी उठता बसता रामकृष्ण हरी. यांना याच्यातून काही भेटत असेल गाव? कधी पाहतं रामकृष्ण हरी काही भेट. मग ते लोक तुकाराम महाराजांकडे आले, त्यांनी विचारलं, महाराज अहो लोक जीवन जगण्याकरता हाडाचे काढं रक्तच पाणी रात्री दिवस दिवसाचे रात्र करतात, नको नको ते धंदे करतात आणि तुम्ही आपलं उठता रामकृष्ण हरी बसता, याच्यातून तुम्हाला काही भेटत गाव? आता हे विचारणं कसं आहे तुम्हाला सांगू का. एका जणाने गावात किराणा दुकान टाकलं, 5 वर्ष झाले, त्याच्यावर त्यांनी 2-3 मजली इमारत बांधली बरं का. 2-3 छोटं होतं टपरी, आता मोठी इमारत बांधली, मोठे गाळे तयार केले, मोठं दुकान तयार केले. आणि त्याला 4-5 वर्षांनी 150 आणं विचारायला आला. तो माधू 5-6 वर्ष पाहतो डबडी घेऊन बसला, याच्यातून तुला काही भेटत का रे? हे तसंच विचारणं नाही का आता. हा, शेवटी तो दुकानदार म्हणे, कधी तांब्या ताटली घेऊन तुझ्या घरी जेवायला आलो का रे? अरे काहीतरी भेटतं म्हणून तर 6 वर्ष डबडे लावून बसलो ना. तुकाराम महाराज म्हणतात, बापा हो, अरे काहीतरी मिळतं म्हणून तर संसाराची राख रांगोळी करून सदा नामचिंतन करतो ना. मग ते म्हटले, महाराज तेच, या सदा नामचिंतनाने तुम्हाला काय मिळतं ते सांगा. सदा हरिकथा सदा नामस्मरण करून तुम्हाला नेमकं काय मिळतं सांगा. तुकोबाराय सांगतात, ऐका. तुकोबाराय म्हणतात, गड्या हो, या जगाच्या बाजारात, मायावी जगाच्या बाजारात जे तर कुठंच मिळत नाही आणि ज्याच्याशिवाय जीवन धकूच शकत नाही, असं जीवनावश्यक समाधान सदा नामघोष केल्याने मिळतं, सदा हरीची कथा केल्याने मिळतं. आणि म्हणून आम्ही सगळं सोडून सदा नामघोष करू. हरिकथा का करू? त्याचं कारण आहे, तेने चित्ता सदा समा. 1 मिनिट ऐका, मी शब्द काय वापरला? ज्याच्याशिवाय जीवन धकत नाही, जगाच्या बाजारात जे तर कुठंच मिळत नाही. विठ्ठला जगाच्या बाजारात कुठेच मिळत नाही म्हणण्याचा अर्थ असा आहे, ऐका. वेदांतांनी काही दोष सांगितले बरं का. त्याच्यामध्ये मृत्यूलोक आणि समाधान लक्षात घ्या. मृत्यूलोक आणि समाधान याच्यात आत्यंतिक अभावाचा दोष आहे. मृत्यूलोकामध्ये समाधान नावाची वस्तूच नाही. मी नाही बोललो, ज्ञानोबारायांची ओवी बहुतेकांच्या पाठ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून
9व्या अध्यायात म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. मृत्यूलोक आणि समाधान यांच्यात काय अभाव. अभाव सिद्धी करता उदाहरण काय दिलं ज्ञानोबरांनी. सुखनिद्रा अंथुरणी इंगळाची या कैची. एक मिनिट ऐका, लक्षात येईल तुमच्या. अभाव लक्षात येईल. विस्त्याचं अंथरूण जिथं असतं तिथं झोप राहत नाही, आणि जिथं झोप असते तिथं विस्तू असूच शकत नाही. विस्तव आणि झोप याच्यात जसा आत्यंतिक अभाव. कसाही झोपाळ्या असू द्या, विस्त्याच्या अंथरुणावर झोपू शकतो का? कसाही झोपाळ्या. कसाही म्हणजे झोपाळ्यांचे सुद्धा लई प्रकार आहे. आपण जसे हरिनाम सप्ते करतो ना, काही काही पट्टे झोपायचे सप्ते करतात. काला करूनच उठवतो. संडास नाही, लघवी नाही, जेवण नाही, खावण नाही, आंघोळ नाही, पांघोळ नाही. एकदा गोधडीत घुसला का घुसला, काला करूनच बाहेर येणार. एका जणाला 5 दिवसाची सुट्टी मिळाली दिवाळीची, मुंबईमध्ये होता. दिवाळीच्या आदल्या दिवशी सुट्टी मिळाली, घरी आला आनंदात, जेवला आणि झोपला. जेवला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बायकोनी दिवसभर सगळं आडो, शेव, चिवडा, लाडू, करंजा, अनारसे, शंकरपाळे सगळं दिवाळीचं फराळ केलं. पोरांना नवे कपडे घेतले, तिन्ही नवे कपडे घेतले. सगळं जिकडं तिकडं जय्यत केलं. आणि आता संध्याकाळी लक्ष्मी हा झोपलाच महाराज. आदल्या दिवशी झोपला ना, तो उठलाच नाही. तिने लक्ष्मीपूजन केलं, पोरांना नवे कपडे घातले, तिने नवी साडी नेसली, लक्ष्मी पूजली, पूर्णावरणात स्वयंपाक केला, निवद दाखवला, जेवण केले, फटाके फोडले, पोरं झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. आता दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा, बरोबर. दिवाळीच्या पाडव्याला काय करावं लागतं? ओवाळावं लागतं, बरोबर. कोणी कोणाला? हा, बहिणीने भावाला. अरे बहिणीनी भावाला ओवाळायला भाऊबीज आहे. अरे मग पाडव्याला तुम्हाला का ओवाळती नाही काय दरवर्षी? बरोबर, जाऊ द्या, नाराज होऊ नका. आता आलंय 2 महिन्यावर, आत्तापासूनच सावध राहायचं. पाडव्याच्या दिवशी आंघोळ पिंगूळ करून टाईट फाईट नवे कपडे घालून मस्त टाईट फाईट राहायचं. 10 वाजेपर्यंत बायको तिच्या मनाने ओवाळते का पाहायचं. आणि नाहीच ओवाळलं तर आठवण करू दे, ए बलिप्रतिपदा, अरे वावळायचं नाही का? तू महाराज सांगूनही जर तिने नाहीच वावळलं तर मग सणासुदीचं नाराज नाही व्हायचं. आपणच एका ताटात दिवा पेटवायचा, टेबलावर ठेवायचा. आता नाहीच वावळू लागली मग सणासुदीचं भांडण करायचं का? अवदासा घरात घालायची का? त्या बलिप्रतिपदा महाराज, अहो तो सगळा दिवस संपला, तो उठलाच नाही. तो दिवस झोपला. तिने टेबलावर फोटो मांडला. आता काय करणार हो? फोटोला ते कुंकू लावलं, गंध लावला, अक्षरावर फोटोला ओवाळा घेतलं. दुसऱ्या दिवशी भाऊबीज. आता तिला माहेरी जायचं. एक भाऊ, त्याला ओवाळायला जायचं. तिने सगळं स्वयंपाक पाणी झाला, जेवण खावणं झाले. आणि मग तिने बॅग बिग भरली. भावाला शेव, चिवडा, लाडू करणार, ज्या अनारसे, शंकरपाळे दबा के भावाला ना. आणि मग पोरांना कपडे पिपडे घातले. पोरं बाहेर, बॅग बाहेर ठेवली, पिशवी बाहेर ठेवली. याचे शर्टाच्या खिशातून जाणे येण्यावर वाट खर्ची पैसे घेतले. जेवढे काय घ्यायचे तेवढे पैसे घेतले. आणि निघतानी त्याला हलवलं, जागा केलं. ती म्हटली, ऐकलं का? मी काय म्हणते, ऐकलं का? मी चालले माहेरी. आज जाईल, मुक्काम करील, उद्या संध्याकाळपर्यंत येईल. जाग आली तर उठा, आंघोळ करा. स्टीलच्या डब्यात चिवडा आहे, जर्मच्या डब्यात लाडू आहे, पत्र्याच्या डब्यात करंजी घ्या, खा. मी तोडलं. बरं जाय म्हटला. बरं जा. आणि ती गेली ना, हा झोपला. ती तिकडे गेली. 4 वाजता दुपारी पोहोचली. तिला आईला बरं वाटलं. आईचं काळी सोपं एवढं झालं. बाकीच्या बहिणी आल्या, गप्पा गोष्टी झाल्या. रात्री स्वयंपाक झाला, जेवण झालं. दुसऱ्या दिवशी केला. मग जेवणं बिवणं केले, भावाला ओवाळलं. मग दुपारी 4 वाजता तिथून निघाली. 7 वाजता घरी आली. दार ढकललं तर हा हरिभक्त झोपलेला. तो झोपलेलाच. तिने पिशवी टेकवली, त्याला पुन्हा हलवलं, जागा केलं. ती म्हणे, अहो मी काय म्हणते, ऐकलं का? तो तुला सांगितलं ना जाऊन ये. घ्या, ती जाऊन आली. मी जाऊ द्या, मी का बोललो, मला सांगायचंय महाराज, असाही जरी झोपाळ्या असला तरी विस्तवाच्या अंथरुणावर झोपू शकतो का? मग विस्तवाचं अंथरुण आणि झोप याच्यात जसा आत्यंतिक अभाव आहे, तसं मृत्यूलोक आणि समाधान याच्यात आत्यंतिक अभाव आहे. मृत्यूलोकात समाधान नावाची गोष्ट नाहीच. ते समाधान भगवंताच्या नामचिंतनाने आणि त्याच्या कथेतून आम्हाला मिळतं. म्हणून आम्ही सदा नामघोष करू, सदा हरिकथा करू. का करू? त्यांनी आमच्या चित्ताला सदा समाधान मिळतं. म्हणून सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता. तेच समाधानाचे, सुखाचे अलंकार
अंगावर परिधान करून त्या आनंदामध्ये निर्भयतेने आम्ही नाचत राहतो, डुलत राहतो. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व सुखाचे अलंकार अंगावरती परिधान करून आनंदामध्ये निर्भयतेने आम्ही डुलत आहोत, आनंद उपभोगत आहोत. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. याच्यापेक्षा अध्यात्माच्या संबंधात दुसरा अत्यंत महत्त्वाचा लाभ आहे. काय? ऐका. अखंड नामस्मरण करता 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 वृत्ती परमात्ममय बनून जाती आणि त्या वृत्तीला देहभाव शिल्लक राहत नाही. असो ऐसा कोठे आठवची, मी कोण आहे, मी कुठं आहे, माझं व्यक्तिमत्व काय, माझ्या भोवती काय, या सगळ्याचा विसर पडतो महाराज. सगळ्याचा विसर पडतो. असो ऐसा कोठे आठवची नाही. काय खातो, काय पितो, कुठं राहतो, काय कशाचं भानच उरत नाही. याला म्हणतात विदेही अवस्था. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या चरित्रात एक असा प्रसंग नेहमी सांगितला जातो. ऐका. तुकाराम महाराजांचा मेवणा जिजाबाईचा भाऊ लग्न झाल्यापासून कधी आलेला नव्हता आणि पहिल्यांदाच आला. सकाळी सकाळी भाऊ दारात आला. जिजाबाईला इतका आनंद झाला. कधी भाऊ आज अचानक दारात पाहिला. जिजाबाईला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. जिजाबाईने विचार केला, भावाच्या बरोबर जर महाराज जेवायला थांबले आणखी आनंद आपला. मग जिजाबाई महाराजांना म्हटली, महाराज माझा भाऊ आला. महाराज म्हटले, आला तर तुझी तू पाय, मला काय करायचं आहे. ते म्हटले, असं नाही, मी काय म्हणते ऐका. म्हटले काय? आजच्या दिवस भंडाऱ्यावर जाऊ नका, भजनाला जाऊ नका, आजच्या दिवस त्याच्याबरोबर जेवायला थांबा. महाराज म्हटले, जिजा जमणार नाही. नका असं करू महाराज, थांबा. अगं जमणार नाही, नको महाराज नका असं करू. अहो थांबा, विनंती करते. कधी नवत भाऊ आला माझा, त्याला काय वाटेल तुम्ही जर निघून गेले, त्याला जेवण गोड लागणार आहे का. अहो तुम्ही थांबा, पाहुण्याचा आदर राहतो हा. महाराज म्हटले, जिजा एकदाच सांगतो, जमणार नाही. शेवटी जिजाबाईंनी निर्वाणीचं शस्त्र काढलं. निर्वाणीचं शस्त्र कोणतं? महाराज महाराज थांबावं लागल. ते मला माहीत नाही, आमच्या गावाला कीर्तन आहे, आमच्या गावाला कीर्तन आहे. आलाय ना तो, थांबावं लागल. आणि नाही थांबले, तुम्हाला विठ्ठलाची शपथ, शेवटचा हत्यार विठ्ठल. आणि विठ्ठलाची शपथ म्हटल्यावर महाराजांचा नाईलाज झाला. महाराज म्हटले, बरं आवडे, तू म्हणती ना, थांबतो. मग तो जिजाबाईला जो आनंद झाला ना, तो मला शब्दात सांगताच येणार नाही. का बरं? एक मिनटं ऐका.
कधी न आलेला भाऊ आजच दारात आला आणि कधी न ऐकणाऱ्या नवऱ्यानी काय आनंद आहे हा. आणि जी गोष्ट कधी घडत नाही ती जर घडली ना, तुम्हाला एक गंमत सांगू का काय, पण ते सांगून काय उपयोग नाही. आता लई जुन्या काळातली आहे ती, ते आत्ताच्या लोकांना पटणार नाही. जाऊ द्या, काही सांगत नाही आता. हा नाही, ती पटणार नाही ना आता, आणि आत्ताच्या मंडळीला पटणार नाही, लई जुनी येते. आणि काही सांगत नाही आता, जाऊ द्या. सांगूच का अहो लई जुनी कधीची सांगू का. दंडवती पाटलाला येईल बोला त्यांच्या वयातल्या लोकांना कधी ऐका बरं का. लग्न झाल्यानंतर 4 लेकरं वस्तवर नवरा बायको एकामेकाशी बोलतच नव्हते. हो त्या काळातली आहे, म्हणून मी नाही म्हणत होतो. तरी पटेल का. हा आता एक मोबाईल पुरवतो का सुपारीच्या आधी. लग्न होस्तोर एक मोबाईल तरी पुरवतो का. आता ती फॅडच आली, सुपारीतच मोबाईल. अंगठीचा भाऊ चालू द्या. तो जुना एका जणाचा दुधाचा धंदा होता, म्हशी पाळलेल्या होत्या. रोज आपलं ते म्हशी पिळायचा, सकाळी शिर्डीला रतिबाला जायचा. याच दोराळ्याला कीर्तनाला आला. कीर्तन थोडं लांबलं, 12 वाजले. आणि काय झालं नेमकं, तेव्हा 9 ते 11 कीर्तन राहायचे. आणि ते महाराजांशी बोलता बोलता 1-2 वाजले. घरी जाऊन झोपला. माडी होती, माडीवर झोप. आणि त्याला ते जागच नाही आली. ते म्हशी पिळायचे आणि ते रतिबंद सगळं राहिलं. 8 वाजले, ऊन पडले. सासूबाई त्या सुनाला म्हणे, आता जाऊ दे, दुधात गेले, पण कमीत कमी त्याला उठून तर दे. शेण कुर्त्या म्हशी सोडायच्या, बांधायच्या, पाणी त्याला उठून दे. म्हणून ती बायको त्याला उठवायला चालली. ती नेमकं जिना चढून वरती चालली होती. तेवढं त्याला का ना जाग यावी, त्याला नेमकी जाग आली. ते उठलं, बाशी डोळे चोळीत बाहेर आलं. गॅलरी त्याने ते ऊन पाहिले, ते भांबावलं. अरे म्हशी पिळायचे राहिले. आणि ते डोळे चोळीतच आपलं खाली उतरत होतं. ते उतरत होतं आणि ही त्याला उठवायला वर चालली होती. ते खाली येत होतं. ही वर दोघांची अपडाऊन क्रॉसिंग झाली जिन्यामध्ये. आता ते डोळे चोळीत असले, त्याला काही दिसलं नाही. हा फक्त म्हटला, कोण आहे, कोण आहे. ती म्हटली, मीच आहे. तो गेला खाली, ही आली वर. पण तिला जो मरणाचा आनंद झाला महाराज, तो आनंद तिच्या मनातच मावाना. तिने गोधड्यांच्या गाड्या घातल्या. कधी नाही बोलले, आजच बोलले. ते म्हटले, कोण आहे. मी म्हटले, मीच. कधी नाही बोलले, आजच बोलले. ते म्हटलं, कोण आहे. घरही झाडलं तरी कधी नाही बोलले. ते म्हटले, कोण आहे. मी म्हटलं, मीच. कधी नाही बोलले, आजच बोलले. कधी नाही बोलले, आजच बोलले. जिना उतरून खाली यायला लागली. का उशीर झाला म्हणून सासू कमरावर हात ठेवून वर पाहत होती. ती म्हटली, काय झालं, डोकं फिरलं का, उतर ना खाली, किती टाइम लावला. ती म्हटली, नाही ना आत्या, तुमचा लेख काय बाई कधी नाही बोलले ना, आजच बोलले. काय बोलला. ते म्हटले, कोण आहे. मी म्हटली, मीच. तेव्हा डोकं फिरलंय, तू जाय हांडा घेऊन पाण्याला जाय. हांडा घेऊन पाण्याला निघाली. रस्त्यात कधी नाही बोलले, आज बोलले. ते म्हटले, कोण आहे. मी म्हटले, मीच आहे. तिकडून एक बाई हांडा घेऊन येत होती. ती ठकवायनी, काही डोकं फिरलं तू. ती म्हण, नाही ना भाई साहेब, तुमचा भाऊ. कधी नाही बोलले ना, आजच बोलले. काय बोलला. ते म्हटले, कोण आहे. मी म्हटले, मीच आहे. आता 1 मिनिट ऐका बरं का, विनोद सोडून द्या. 1 मिनिट ऐका. याच्यात एवढा आनंद होण्यासारखं काही आहे का बरं. तो काय लय पाट्याची पाट्या बोलला का, 7-9 बोलला का, 9 असं काही बोलला का. तो काय बोलला. तो फक्त तो म्हटला, कोण आहे, आणि ती म्हटली, मीच आहे. याच्यात आनंद होण्यासारखं काय. आनंद होण्यासारखं एकच आहे. काय. लग्न झाल्यापासून आजपर्यंत कधीच बोलला नव्हता तो, आज पहिल्यांदाच बोलला, म्हणून आनंद. तुम्ही पाट्याची पाट्या बोलतच राहता म्हणून ओमफुस, आनंदच नाही. तसं मी काय बोललो, कधी न येणारा भाऊ आज आला. कधी न ऐकलं नवऱ्याने ऐकलं. जिजाबाईंनी स्वयंपाक केला पुरणाचा. पण काय आहे, भात आळणी, वरण आळणी, आमटी आळणी, भजी आळणी, मीठच नाही ना महाराज कशात. आणि झाला स्वयंपाक. बोलवले, पाट मांडले, तांबे भरून ठेवले, ताटं वाढले, बसले. आता महाराजांचं काही द्यावरच नाही. जे सुरुवात झाली, लाभ बरकत, आलो रे, चाललो रे, जय रे,
जय विठ्ठल श्री विठ्ठल जय. संपली पोळी, येऊ द्या पोळी, चुरली पोळी, वाडा गोळवणी, जय विठ्ठल श्री जेवढं लागतं तेवढं. आणि आता भावानी काय केलं, पहिल्यांदाच ते सार भाताचा घास घेतला तोंडात. आता मीठच नाही, मीठ नाही, ते अन्न गोड लागतं का महाराज, चव देतं का, ते लागलं तोंडात फिरायला. त्याला वाटलं भजं खाऊन पाहावं, त्यांनी भजं उचललं, तोंडात टाकलं, ते त्या आमटीमध्ये भातामध्ये मिसळलं, ते टाळूला लटकायला लागलं. ते काय शेवटी तरी काय केलं, अशी ती आमटी, याला काय म्हणता तुम्ही, खोंगा. याला काही भागात पसा म्हणतात तर काही भागात खोंगा. असं खोल हात करणं म्हणजे खोंगा. त्याने असा हाताचा खोंगा केला, आमटीच्या वाटीत घातला. ते काशाच्या वाट्या पाहिल्या आमटीच्या वाटी, आणि तो असा तो सार फुरका मारला. आणि तो तिखट मामुरण मिठाचाच पत्ता नाही. आणि जेव्हा त्या पाहुण्याच्या शेंडीला घाम आला ना, अहो काय काय आमट्याचा अशा राहते महाराज, झांस तोडून टाकतात, झांस तोडून टाकतात. अशी येतं प्रसंग आला, इतकी काल्याचं कीर्तन झालं, इतकी तिखट आमटी, आणि जिनी केली ती ताटं पुढं बसली. महाराज बरं आहे का, घरदारी बरं आहे का, वावर बिर आहे का, पाऊस दिवस झाला का, बहिणी किती आहे, लग्न फिक्र झाले का, भाऊ किती आहे. शेवटी वैतागून तिला म्हटलं, म्हातारे तुझ्या आमटीच्या फुरक्यातून वाचलो तर ती गाय, नाही तर घरी दोघंच्या हातात. आमटीच कशी राहते मार फुरकाचं. पाहुण्याच्या सगळ्या अंगाला घाम आला. पाहुण्याचं जेवणाचं अवसान गळालं. पहिलं घेतलेलंच काढलं नाही, ते तसंच राहिलं. जिजाबाईला प्रश्न पडला, भाऊ का जेवत नाही, भाऊ का महाराजांच्या ताटात शिल्लक राहीन आणि भाऊ तर काही खाईना, भाऊ का जेवत नाही, भाऊ का जेवत नाही. महाराज इकडे तिकडे काही पाहिना. महाराजांचा आटोप, महाराजांनी हात धुतला. पाहुण्याला वाटलं महाराजच मीठ मागेना, आपण कसं काय मीठ मागावं. पाहुण्यांनी हात धुतला. दोघं बाहेर जाऊन बैठकीमध्ये बसले. जिजाबाई स्वतः जेवायला बसल्या. मग जिजाबाईने पाहिलं, वरण आळणी, भात आळणी, आमटी आळणी, भजी आळणी. आणि मग जिजाबाईला राग आला. तिचं टेम्परेचर गोइंग टू 90. जिजाबाई ताड ताड उठली, दारात आली. दोघं जण गप्पा मारत होते. जिजाबाई महाराजांवर चिडली, महाराज महाराज घरात या. महाराजही गडबडले. त्यांना वाटलं आभाळ नसताना वीज कडाडलीच कशी, वातावरण तर पावसाचं नाही आज, आभाळ नाही कुठं, काही झालं काय नेमकं. महाराज उठले, घरात आले. काय झालं महाराज, तो पाहुणा म्हणून लाजला बुजला. तुम्ही पाहुणे होते का, तुम्ही का मीठ मागितलं नाही, तुम्ही मीठ मागितलं नाही म्हणून माझा भाऊ उपाशी राहिला. आनंदाच्या भरात माझ्याकडून टाकायचं विसरलं, तो पाहुणा म्हणून लाजला. तुम्ही काय मीठ मागितलं नाही. शब्द नीट ऐका. काय तुकाराम महाराज म्हणतात, आवडे आवडे म्हणजे काय, अगं पदार्थांमध्ये मीठ नाही, पदार्थांमध्ये मीठ नाही हे जाणायला मी तर नीट पाहिजे का नाही. अगं माझ्या दियाची मलाच जर खबर बात नाही तर तुझ्या भावाकरता मीठ मागायला सवड कोण आलाय. माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड आणि काचे, काय खातो आम्ही कसं या सांगाते, कैसे हे लागते. आणि ही अवस्था सदा नामघोषाने होते. काय अवस्था, आसू आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही. ही परमोच्च स्थिती सदा नामचिंतनाने प्राप्त करता येते. म्हणून सदा नामघोष करू हरिकथा. आणि नामचिंतनाने जीवन पापा पुण्याच्या पलीकडं जातं, म्हणजे कृतार्थ बनतं, नाममय बनतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यांगा. आणि हे सगळं प्राप्त व्हावं म्हणून काय करू, तर सदा नामघोष करू हरिकथा. तेने सदा चित्ता समाधान. विठोबा रखुमाई, जय विठोबा.
अशा अर्थाचा जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा अल्पसा विचार आपल्या पुढे सांगण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. पूर्णांशाने वेळ आपला या ठिकाणी संपलेला आहे. भगवान श्री परमात्म्याची असीम कृपा, साधू संतांचा कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर परम वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सखाराम महाराज जाधव आणि आपले वैकुंठवासी हरिभक्तीपरायण चंद्रभानजी महाराज चौधरी यांच्या शुभप्रेरणेने, त्याचबरोबर स्वामी रामानंद गिरीजी महाराज मुक्ताई आश्रम पुलतांबा यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळी डोराळे आपल्या सर्व ग्रामस्थांच्या, त्याचबरोबर सर्व गावातील आपल्या माता भगिनींच्या, गावातील युवा शक्ती म्हणजे सगळ्या तरुण मित्रांच्या आणि विशेषत्वानी डोराळे गावातील सगळ्या भजनी मंडळाच्या अनमोल सहकार्यातून, त्याचबरोबर नाथ महाराज हे जे मंदिर आहे याचं जे ट्रस्ट मंडळ आहे, या ट्रस्ट मंडळाच्या अध्यक्षापासून शेवटच्या सदस्यांपर्यंत सर्व ट्रस्टी मंडळी, त्या सर्वांच्या अनमोल सहकार्यातून, संयोजकांच्या अथक परिश्रमातून नाथ भंडारा या निमित्ताने संपन्न होत असलेला प्रातिवार्षिक स्वरूपाचा या भंडाऱ्याच्या उत्सवाचा अखंड हरिनाम सप्ताह आजपासून सुरू झालेला आहे. या उत्सवातला आजचा पहिला दिवस आहे. जेव्हा त्यांनी आम्हाला फोन केला, आमच्याकडं फक्त आज काय झालं, फोन थोडासा उशिरा आला असं, बरोबर ना, काय असेल ते, पण तसं काही नाही. पण आमच्याकडं काय झालं, आजचाच एक दिवस फक्त रिकामा राहिलेला होता. त्यांचा फोन आला, ते म्हणे पहिलाच दिवस आहे. मी म्हटलं काही काळजी करू नका, तुम्ही बघा साहेब, 7व्या दिवसाचं आपलं दरवर्षी जे रूप असतं ना, पहिल्या दिवशी करा, 7व्या दिवशी करा, काल्याचं करा, कधी करा, कसंही करा. नाथ सागर जो आहे तो नाथ सागर तुडुंब आहे. हा नाथ सागर आहे. हा काय नाथ सागर आहे. ते नाराज झाले, पहिला दिवस कस काय व तुमचा. उलट मीच त्यांना म्हटलं काय आहे, हेच योग्य, पांडुरंगा करू प्रथम नमन, मग दुसरे चरण संतांची, असं आहे ते. तेव्हा पहिल्या दिवसाची सुरुवातीची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपण सर्व भाविकजन, माता भगिनी, पुरुष भाविक, सगळे बालगोपाळ, युवा तरुण मंडळ सगळेजण, आणि या ठिकाणी अगदी श्रद्धेनी प्रेमाने नित्याप्रमाणे आपण उपस्थित आहात. सर्वांच्या समवेत आपण सेवा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. आदरणीय आमचे दंड, बरोबर ना, हां सॉरी दंड आमचे हरिभक्तीपरायण बाबासाहेबजी डांगे पाटील, त्याच्यानंतर भाऊ जवळ केवून आलेत. भाऊ तुम्हाला बरा वेळ मिळाला आज, बरोबर. भाऊ छोट्या माऊलीबरोबर जास्त राहतात. परतीची वारी करून आत्ता झाले ना, परतीची वारी करून 4-5 दिवस, म्हणजे परतीची वारी इकडून पालख्या जातात ना, ते लय सोपं आहे पाटील. पण परतीची जी वारी आहे ना, परतीची वारी फक्त हाडाचा वारकरीच करू शकतो. दुसऱ्या कोणत्याच माणसाची दानतच नाही परतीची वारी करण्याची. इकडं रोज 20 किलोमीटर चालतो जाताना, तिकडून येताना 50-50, 60-60 किलोमीटर चालावं लागतं. इकडून जायला 18 दिवस लागतात, आणि पंढरपूरहून पालखी आळंदीला 9व्या दिवशी येते. म्हणजे 8च दिवस चालतात खरे, 8च दिवस. ते चालणं म्हणजे शुराचं लक्षण आहे. आणि बऱ्याच वर्षापासून भाऊ माऊलींच्या बरोबर परतीची वारी करतात. भाऊ या ठिकाणी आहे. आदरणीय आमचे परमार्थ मार्गातले माझे सवंगडी, अत्यंत जीवस्य कंठस्य असलेले आमच्या हरिभक्तीपरायण चांगदेवराव ढेपे साहेब या ठिकाणी आहे. आता वेशीची मंडळी आहे, बादरपूरची मंडळी आहे, जवळक्याची मंडळी आहे, बरीच मंडळी. आता सर्वांचं नाव आणि माहितीच्या दृष्टीनं मला सांगणं अशक्य आहे, पण आपण सर्वजण या ठिकाणी आहात. सर्वांच्या समवेत दुसरी गोष्ट आमचे हरिभक्तीपरायण नागू नाना, त्याच्यानंतर आपले काय अक्षय महाराज, त्याच्यानंतर ते महाराज काय चंद्रकांत महाराज, चिरंजीव आमचे कृष्णा महाराज, ही सगळी बाळगोपाळ भजनी मंडळी, साऊंड सिस्टीमवाले, तुळशीवाली आई, विनेकरी महाराज आणि दोन्ही मृदुंगाचार्य, सर्वांच्या समवेत
जी सेवा संपन्न झाली, नाथांच्या चरणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने समर्पण आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय नाही विचारी अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध